आंघोळ झाली माझी, 5 वाजले, आता लंगर तोडायचा आहे बाहेर, त्यामुळे दोघांनी पण आम्ही आंघोळ केली. मिस्टरांना लंगर तोडायचा आहे ना, तर बघत राहा व्हिडिओ नक्की. हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. कालचा व्हिडिओ सर्वांनी बघितला. जागरण गोंधळाची तयारी सकाळपासूनची आमची झालेली होती आणि रात्रीचं जागरण गोंधळ आमच्याकडे कशा पद्धतीमध्ये करतात आता ते सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सर्व काही तयारी तर आमची झालेली होती. नैवेद्य घेऊन जायचं होतं 5 पावली, तर 5 पावली जाण्यासाठी थोडं दूरवरती जावं लागतं, जास्त लांब नाही पण जवळच. तर सर्व पाहुणे मंडळी नातेवाईक ज्यांना पण आमंत्रित केलेलं होतं ते सर्व काही आलेले होते आणि ड्युटी घेऊन जावी लागते. मुलांच्या हातामध्ये पण वाती बनवून दिलेल्या होत्या. घरापासून 5 पावली पुढे आल्यानंतर रस्त्याच्या कडेलाच आहे ना, इथे पूजेची मांडणी करायची. तर शेणाने सारवावं लागतं, पाणी शेण सर्व काही आणलेलं होतं आम्ही. कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी मला कमेंट केला की आमच्याकडे लग्नानंतर जागरण करतात, तर दोन्ही पद्धती चालतात. कोणी लग्नाच्या आधी करतं, कोणी लग्नानंतरही करतं. पण पहिलं कार्य जर असलं ना घरामध्ये तर आम्ही जागरण आधी करतो, म्हणजे देवाचं लग्न पहिलं लावायचं, नंतर आपल्या मुलामुलीचं लग्न लावायचं असं म्हणतात आमच्याकडे. त्यामुळे मग आम्ही जागरण गोंधळ लग्नाच्या आधीच करतो. आता या ठिकाणी मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण पूजेची मांडणी केली, तर पूजा करतोय.
पाचपावली केली, पूजा केली. त्यानंतर आता आम्ही पुन्हा परतलोय, मंदिराकडे आलो. या ठिकाणी आता आपल्या देवघरातील देवांना नाचवायचं असतं. तांब्याच्या ताटामध्ये देवांना ठेवतात, त्यांची पूजा करून घेतात आणि आपले भाऊबंद असतात ना, तर सर्वांनी आपल्या देवांना नाचवायचं. देवांना नाचवल्यानंतर आता सर्व देवांना इथे पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आहे. दोन्ही चौरंगावरती पूजा मांडणी केलेली आहे. एका चौरंगावरती खंडेराव महाराजांची पूजेची मांडणी फोटो ठेवलेला आहे आणि दुसऱ्या चौरंगावरती तुळजाभवानी आईचा फोटो आणि पूजेची मांडणी झाली. सर्व काही पूजा विधी आमचा झालेला होता. आता देवांच्या पाया पडतोय, दर्शन घेतलं. त्यानंतर मग जो काही जेवणाचा कार्यक्रम आहे ना तो होणार आहे. तर पाहुणे मंडळींना, वाघ्यांना जेव घालायचं. वाघे म्हणजे जे गोंधळी आलेले आहे ना त्यांना, आणि सुवासिनींना पण घरामध्ये बसवायचं. आधी त्यांनाही जेव घालायचं. जागरण गोंधळ असल्यानंतर सर्वजण टॉवेल टोपी टाकतात. तर सर्वजण मिस्टरांना आणि राहुलला टॉवेल टोपी घालताय. मी घरामध्ये गेली होती, हे सर्व काही पूजा शूट करत होते. घरामध्ये पण मला सुवासिनींना जेव घालायचं होतं, तर त्यांची पूजा करायची होती. आणि जागरण गोंधळाला टॉवेल टोपीचाच मान असतो. सर्वजण टॉवेल टोपीच आणतात, घेऊन जातात. लहानी बहीण तिथे होती, तर ती सर्वांची टॉवेल टोपी व्यवस्थित ठेवत होती पिशवीमध्ये. नऊ सुवासिनी, एक कुमारिका आणि एक गाडी वाहन असं बसवावं लागतं. अंशूला कुमारिका म्हणून बसवलं होतं. दोन्ही पण वेण्या तिच्या सुटलेल्या आहे. तिला पण रुमाल, केळी आणि गजरा दिला. सर्वांना ओटी भरण केल्यानंतर पाया पडली आणि घरातच बसवलं सुवासिनींना. बाहेर सर्व वाघी मंडळी बसलेली होती जेवायला. त्यांच्यासोबत मिस्टर पण बसले. मलाही उपवास सोडायचा होता, तर सुवासिनींची सर्व काही पूजा झाल्यानंतर मी पण बसली. बसा बसा बसा. राजराजेश्वरी आई साहेब तुळजा भवानी माता की जय. तुळजा भवानी माता की जय.
आमचं सर्वांचं जेवण झालं. बाहेर आल्यानंतर ऋतूने सर्व केळी लहान लहान मुलांना वाटून दिली. सर्व लहान लहान मुलं इथे ड्युटीच्या भोवती बसलेले तेल घालण्यासाठी ड्युटीवरती, आणि बाजूला सर्व पाहुणे मंडळी इकडे जेवण करत आहे. या ताई मुस्लिम आहे, पण आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या येतात. आमची खूप जुनी ओळख आहे आणि आम्ही पण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहतो. बाकीचे सर्व पाहुणे मंडळी जेवा जेवा पोटभर जेवा. नाही नाही जेवली मी, जेवली. नको नको उपवास सोडला. म्हणते मावशी तिकडे बसला का? नानी येत्या का नाही? नानी आल्या. जेवायला सगळे पोटभर तू जेव म्हणजे सगळे जेवल्यासारखे वाटत. तू जेवला म्हणजे सगळे जेवल्यासारखे वाटत. या सगळे जण जेवण करायला. हा हे ना देवीला ताट भरलेलं होतं यातलं की काही. कसं आहे जेवण? खूप छान छान आहे ना. पोटभर जेवा बर का. जेवा जेवा पोटभर जेवा. मग स्वयंपाक चांगला आहे का? चांगला केला का? पाव. अरे वा, उसळ पाव तुम्हाला. म्हणून शेवटी बसला का? म्हणून शेवटी जेवते. शेवटी मजा राहते. सर्वजण जेवायला बसलेले होते, तर मी सर्वांना भेटली, सर्वांशी बोलली, सर्वांचे व्हिडिओ पण काढले. कारण सर्वजण यूट्यूबला व्हिडिओ बघत असतात आणि आपल्याकडे सर्व पाहुणे येतात, त्यांच्याशी बोललंच पाहिजे. आपल्या कार्यक्रमाला ते वेळ काढून येत असतात, तर त्यांना तेवढं महत्त्व पण आपण दिलं पाहिजे. आपल्या मागे घाई गडबड असते, गर्दी असते, पण मी सर्व झाल्यानंतर सर्वांशी बोलली. आता बरेच पाहुणे जेवण करून निघून गेले होते. सागर भाऊ, राहुल, मामा, माझे लहान दीर सर्वजण आता टेबल आहे ना रचून ठेवताय, एकावर एक ठेवताय, खुर्ची उचलून ठेवताय. सर्व पसारा आवरला त्यांनी. गोंधळी मंडळी बसलेलेच होते. आता जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. हिवाळा असल्यामुळे ना थंडी खूप वाजत होती बाहेर. तरी पण आजूबाजूला आम्ही पडदे लावलेले होते. मी ब्लँकेट पांघरून बसलेली होती. कोणी शॉल, कोणी स्वेटर असं सर्व काही घातलेलं होतं. आणि मस्त गरम गरम चहा पण बनवला संध्याने. संध्या तर रात्रभर चहाच बनवत होती. अर्चना आणि संध्या दोघी पण. संध्याने आता सर्वांसाठी चहा आणलेला होता. तर ते गोंधळी म्हणतात ते तिला की देवाला आधी चहा दे, म्हणून मग इथे देवाजवळ तिने 2 कप चहा ठेवला आणि नंतर मग सर्वांना चहा वाटला. रात्रभर जागरण करावं लागतो, झोप लागू नये म्हणून खूप वेळा चहा होतो. सर्वांना चहा दिला संध्याने. मिस्टर ड्युटीवरती तेल टाकत होते. चहा घ्या, चहा. थंडी वाजली आहे. प्या प्या प्या. पर्वतावर बर्फाच्या राशी चंद्रकांतरावांचं नाव घेते पूजाच्या जागरण गोंधळाच्या दिवशी.
हकाचा बकाचा बागला कसा येईल घराचा हकाचा बकाचा बागला कसा येईल घराचा वाळू चालायला लावशी घराचा आणि पुढे काय म्हणते पाय माझा वाटा पाय माझा वाटा तुला बसायला ते पाटा येईल पाय माझा वाटा माझा वाटा एक बाय बसाय देते पाटा येणी घराचा बसाय देते पाटा येणी काय पुढं पाय माझ्या मिरच्या तुला बसायला ते पुढच्या येणी घराचा तुला काय डोक्याचा भाग आहे अगं तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही अगं तुला काही कळत का अगं तेजू इथं सगळे माणसं बसले पुढे चल माझ्या भाग वांग्याच्या झाडाखाली ग वांग्याच्या झाडाखाली ग अगं शहाणे सगळ्यात शहाणी ना तू मी रोज असं पूजाताईचं म्हणणे बरं का मी काय म्हणत पैसेवाला त्या 20 रुपये मांडवाच्या दारी ग पत्रवळ्या साठी बाई साठी ग साठी बाई उलट्या पत्रवळ्यासाठी बाई साठी ग साठी बाई साठी या सगळे चहा प्यायला फ्लेक्सी बनवला मी नाही बनवलं अर्चना मामीने रात्रभर आम्ही खूप एन्जॉय केला गोंधळाच्या कार्यक्रमाचा सर्वांवर टाकतात ना तर ते टाक खूप भारी भारी टाकले होते त्यांनी पण सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही शेअर करू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता पूजाने सर्वांना चहा दिला आणि त्यानंतर मग भैरवनाथाचं लग्न लावायचं होतं त्यानंतर खंडेराव महाराजांचं लग्न पहाटचे 4:30 वाजले होते सर्वांना खूप जास्त थंडी वाजत होती म्हणून शेकोटी बनवलेली आहे सर्वजण शेकोटी जवळ बसून शेकताय आणि आम्हाला हळद दळायची होती कारण आता खंडेराव महाराजांचं लग्न आधी म्हाळसाई सोबत नंतर बानाई सोबत दोन्ही पण लग्न लावावं लागतात हळद खरोखरची नसते पण तशी ॲक्टिंग करावी लागते त्याआधी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतो आम्ही आणि ह्या जागरण गोंधळामध्ये तुम्हाला मुरळी नाही दिसली कारण ते येता ना गाडीवरून पडले त्यामुळे त्यांना नाही आणता आलं गणराया गणपती 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 हरियाला ग सईबाई ग बाई गणराया गणपती 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 गणराया गणपती 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 घरल्या सभेत ग सईबाई ग बाई आली सारचा कुदत 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 एवढा का
गुड मॉर्निंग. या सर्वजण मस्त कडक कडक चहा घ्यायला. आंघोळ झाली माझी. 5 वाजले. आता लंगर तोडायचा आहे बाहेर, त्यामुळे दोघांनी पण आम्ही आंघोळ केली. मिस्टरांना लंगर तोडायचा आहे ना, तर बघत राहा व्हिडिओ नक्की. पिवळ्या पाताळा जाईला नेसू द्या, अरे पिवळ्या पाताळा जाईला नेसू द्या, अरे मोठ्या पवळ्या गाईची वट्टी भरू द्या, मोठ्या पवळ्या गाईची वट्टी भरू द्या, मोठ्या पवळ्या गाईची वट्टी भरू द्या, मोठ्या पवळ्या गाईची वट्टी भरू द्या. लग्नाला जमली सारी. मिस्टरांना पण मळवट भरला. आता देवांच्या अक्षदा पण तयार झालेल्या होत्या. हळदी आणि कुंकू टाकून मिक्स केल्या. सर्वांना अक्षदा वाटायच्या आणि त्यानंतर आता खंडेराव महाराजांचं लग्न लावायचं आहे. मनीषाने अक्षदा तयार करून सर्वांना अक्षदा वाटल्या आणि बरेच जण रात्री झोपायला पण गेले होते निघून, कारण सर्वच जण जागरण करतात असं नाही. सर्वजण आता इथे आलेले. सकाळी उठून मामी मावशीन त्या पण आल्या होत्या. श्री गणनायक गजमुख मोरेश्वरम सिद्धिदा बल्ला देवाच्या लागाती, देवाच्या लागत्या आर्या गावाच्या खालाती काही काही वाजत गाजत सोनेरी वासी लग्न देवाचं लागत. सकाळचे 5:45 वाजत आले होते. ज्या ठिकाणी लंगर तोडायचा असतो तिथे गोमूत्र आणि शेणाने सारवावं लागतं. ते मी सारवून घेतलं आणि पूजा केली तिथे त्यांनी. त्यानंतर इथे एक लिंबू ठेवतात आणि लोखंडी गज आहे ना तो जमिनीमध्ये ना रोवतात आणि त्यालाच लंगर आहे ना जॉईंट करतात. म्हणजे ही लोखंडी साखळी दिसते ना एकदम जाडजूड असते, त्याची एक कडी ना तोडायची असते. तर चला आता हे सर्व काही झालेलं होतं. पूजा विधी त्यात तिथे पण केला आणि त्यानंतर मग मिस्टरांना मारुतीला नेलं. मारुतीचं दर्शन घेऊन आल्यानंतर तिथे नारळ फोडतात आणि मगच लंगर तोडतात. ज्यावेळी लंगर तोडायचा असतो त्या ठिकाणी खंडेराव महाराज पण असतात असं म्हणतात. त्यामुळे जे लंगर तोडतात ना तर त्यांच्या कपाळी हळद किंवा भंडार लावतात आणि त्यांच्या हातून पण आपल्या कपाळी भंडार लावून घ्यायचा असतो, पाया पडायचं असतं. त्यामुळे सर्वजण आता मिस्टरांच्या पाया पडताय, त्यांच्या हातून भंडार लावून घेताय. कपाळी टॉवेल टोपी पण सर्वजण त्यांना घालताय. तर हा सर्व काही जागरण गोंधळाचा कार्यक्रम आज मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवला. आमच्याकडे अशा प्रकारे ही पद्धत असते. बऱ्याच ठिकाणी जागरण गोंधळामध्ये नॉनव्हेज पण केलं जातं. आमच्याकडे नाही करत, आम्ही गोडाचाच सर्व काही स्वयंपाक करत असतो. आता हे सर्व काही झाल्यानंतर पुन्हा खंडेराव महाराजांची आरती करायची. आम्ही दोघांनी पण मळवट भरलेला होता कपाळी. आरती झाल्यानंतर मग पुन्हा तळी भरायची असते. तर सर्वात शेवटी तळी भरतात. आता इथे ना पुन्हा एकदा पूजा करायची आहे. जिथे आपण गज रोवला आहे ना त्या ठिकाणी गहू टाकतात आणि खंडेरावांचं ओझं जे असतं ना ते उतरवायचं असतं. काय बरं हे कोणाचं खंडेराव आमचं बरं काय बरं खंडेराव वाट भक्ताची पाहतो देव देव गळावरी राहतो. वाट भक्ताची पाहतो सदानंदाचा खंडेराव महाराज की माळसा बानाई की
की वेगळी परदान की करा माते की गंग्या वारलो की. आता पूजेची मांडणी सर्व काही उचलायची होती. दोन्ही चौरंगावरती कलश ठेवलेले होते ते आम्ही कपाळी लावले 5 वेळा. त्यानंतर रात्रभर ड्युटी चालू होती ना, तर ती पण विझवायची होती. त्यावरती दूध टाकून आम्ही दोघांनी ती विझवली. आता ह्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते. सर्वात शेवटी ना तळी भरायची असते देवांची. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बोल सदा आनंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. माळसाई वानाई की जय. कडे पटार की जय. हर हर महादेव चिंतामण मोर्या. भैरवाचा चांदोबा आगड नगार. सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोड. कमर करकोटा बेंदी हिरा गळ्यात घंटी मोहन्मा. दही वर्षेला अंगावर शाल सदाई लाल. जेजुरीत जाई शिकार केळी म्हाळसा सुंदर. आरती करी देव ओवाळी नाना परी. देवीचा शृंगार कोट लागे शिकरा. खंडोबाचा कडका भंडाऱ्याचा वाडका. बोला बोळ्या भक्तांनो सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. माळसाई वानाई की जय.